पोलीस, FIR आणि अरेस्ट हे शब्द ऐकले की अनेक लोक घाबरतात. याचं मुख्य कारण म्हणजे इन्फॉर्मेशनपेक्षा अझम्पशन्स जास्त असतात. कायदा प्रत्यक्षात कसा काम करतो हे समजलं तर भीती कमी होते आणि क्लॅरिटी वाढते. अर्लियर क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC 1973 अंतर्गत होता. 1 जुलै 2024 पासून क्रिमिनल प्रोसिजर आता BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत आहे. प्रिन्सिपल्स तेच आहेत, पण सेक्शन नंबर्स बदललेले आहेत. त्यामुळे आज आपण दोन्ही रेफरन्सेस सोबत समजून घेणार आहोत. पोलीस, FIR, अरेस्ट एक्सेट्रा. सो FIR म्हणजे काय? FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. कॉग्निझेबल ऑफेन्सबाबत पोलिसांकडे दिलेली अधिकृत माहिती म्हणजे FIR. पोलिसांकडे दिलेली पहिली अधिकृत माहिती म्हणजे FIR. अर्लियर FIR साठी CRPC सेक्शन 154 होता. आता FIR साठी BNSS सेक्शन 173 या अंतर्गत FIR नोंदवली जाते. FIR म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असं नाही किंवा समोरच्याला शिक्षा झाली असंही नाही. FIR म्हणजे फक्त सिस्टीमला एक घटना घडली आहे अशी फॉर्मल माहिती देणं. एक एक्झाम्पल सांगते. तुमचा मोबाईल चोरीला गेला. पोलीस FIR नोंदवतात. याचा अर्थ चोर गिल्टी ठरला असं नाही, तर इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्याचा लीगल बेस तयार झाला. नेक्स्ट, कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स यातला फरक काय? कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे सिरियस स्वरूपाचा गुन्हा जिथे पोलीस कोर्ट परमिशनशिवाय ॲक्शन घेऊ शकतं आणि FIR कंपल्सरी असतं. नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स कंपॅरेटिव्हली मायनर असतात, जिथे FIR नसते, फक्त कंप्लेंट असते आणि कोर्ट ऑर्डर लागते. हे क्लासिफिकेशन पोलिसांना अनलिमिटेड पॉवर देण्यासाठी नाही, तर प्रोसिजर कंट्रोल करण्यासाठी आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा सिरियस असॉल्ट हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. FIR इथे मॅन्डेटरी आहे. या उलट सिम्पल वर्बल इन्सल्ट हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स असू शकतो, जिथे कंप्लेंट हा रूट असतो. सो FIR कधी दाखल करावी? जेव्हा ऑफेन्स सिरियस आहे, इमिडिएट पोलीस इंटरव्हेन्शन लागतं किंवा एव्हिडन्स नष्ट होण्याची शक्यता आहे, तेव्हा FIR दाखल करणं आवश्यक असतं. FIR मध्ये डिले झाला तर केस वीक होऊ शकते, कारण प्रूफ, मेमरी आणि क्रेडिबिलिटी यावर परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल, फ्रॉड झाला आणि तुम्ही 6 महिने तक्रारच केली नाही, तर पुढे डिले हा मुद्दा केसला कमकुवत करू शकतो. सो झिरो FIR म्हणजे काय? झिरो FIR ही सिटिझन फ्रेंडली कन्सेप्ट आहे. ऑफेन्स कुठे घडला याला महत्त्व नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवता येते आणि नंतर प्रॉपर ज्युरिस्डिक्शन पोलीस स्टेशनला ती ट्रान्सफर होते. ज्युरिस्डिक्शन हे FIR नाकारण्याच्या कायदेशीर कारण नाही. ज्युरिस्डिक्शन हे FIR नाकारण्याचं कायदेशीर कारण नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्यावर पुण्यात ऑफेन्स झाला. तुमच्यासोबत एखादा ऑफेन्स पुण्यात झाला, पण तुम्ही सध्या नागपूरला आहात, तरीही नागपूर पोलीस स्टेशनमध्ये FIR देता येते. सो नेक्स्ट क्वेश्चन असा येतो, पोलीस FIR नाकारू शकतात का? कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर पोलीस FIR नाकारू शकत नाहीत. कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर पोलीस FIR नाकारू शकत नाहीत. अर्लियर हा नियम CRPC सेक्शन 154 मध्ये होता. आता तो BNSS सेक्शन 173 मध्ये आहे. FIR नोंदवली जात नसेल तर रिटर्न कंप्लेंट सिनियर ऑफिसरला देता येते. लॉ सायलेन्स एक्सेप्ट नाही करत, प्रोसिजर फॉलो करणं एक्सपेक्ट करतं.
तर मग पोलीस क्वेश्चनिंग आणि अरेस्ट यात फरक काय? पोलीस क्वेश्चनिंग म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचा भाग, ही पनिशमेंट नाही. क्वेश्चनिंग म्हणजे अरेस्ट अजिबात नाही. सिटिझनला रिझन विचारण्याचा अधिकार आहे आणि डिग्निटी मेंटेन होणं मॅन्डेटरी आहे. फॉर एक्झाम्पल, पोलीस तुम्हाला चौकशीसाठी बोलवतं म्हणजे तुम्ही आरोपी ठरलात असं नाही. मेनी टाइम्स तुम्ही विटनेस असू शकता. नेक्स्ट, अरेस्ट. अरेस्ट म्हणजे गिल्ट सिद्ध झालं असं नाही. अर्लियर अरेस्टसाठी CRPC सेक्शन 41 होता. आता BNSS सेक्शन 35 आहे. अरेस्ट फक्त नेसेसरी असेल तेव्हाच करायचं आहे. लॉ प्रेफर्स कॉर्पोरेशन ओव्हर कस्टडी. अरेस्टऐवजी नोटीस देण्याची तरतूद 41A अर्लियर आणि आता BNSS सेक्शन 35 सबसेक्शन 3 मध्ये दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, स्मॉल फिनान्शियल डिस्प्यूटमध्ये पोलीस तुम्हाला नोटीस देऊ शकतं. डायरेक्ट अरेस्ट कंपल्सरी नाही. सो अरेस्ट वेळी नागरिकांचे कोणते कोणते अधिकार असतात? अरेस्ट करताना ग्राउंड ऑफ अरेस्ट सांगणं मॅन्डेटरी असतं. आधी CRPC सेक्शन 50 आणि आता सेक्शन BNSS सेक्शन 50 यामध्ये हे नमूद केलेलं आहे. फॅमिली किंवा फ्रेंडला अरेस्टची माहिती देणं कंपल्सरी आहे. कोर्ट ऑर्डरशिवाय 24 तासांपेक्षा जास्त पोलीस कस्टडी ठेवता येत नाही. फॉर एक्झाम्पल, पोलीस तुम्हाला अरेस्ट करते पण घरच्यांना कळवत नाही, हे प्रोसिजर व्हायोलेशन ठरू शकतं. नेक्स्ट, वुमन आणि वल्नरेबल पर्सनसाठी कोणते कोणते सेफगार्ड्स असतात? वुमन अरेस्ट संदर्भात अर्लियर CRPC सेक्शन 46 सबसेक्शन 4 हा होता. आता BNSS सेक्शन 43 आहे. जनरली रात्री अरेस्ट टाळायचं, डिग्निटी मेंटेन करायची आणि सेफ्टी प्रायोरिटी ठेवायची, हे मॅन्डेटरी थिंग्स आहेत. फॉर एक्झाम्पल, लेट नाईट एन्क्वायरीसाठी महिलेला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं तर स्पेशल सेफगार्ड्सला ते अप्लाय होतं. FIR संदर्भातील नागरिकांचे अधिकार कोणते? FIRची कॉपी फ्री ऑफ कॉस्ट मिळाली पाहिजे. FIR रीड करून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. फॅक्ट्स कंप्लेंटच्या शब्दात लिहिले गेले पाहिजेत. फॅक्ट्स कंप्लेनंटच्या शब्दात लिहिले गेले पाहिजेत. कंप्लेनंट फॅक्ट्स देतो, इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतं. सो काय करू नये? कॉमन लिगल मिस्टेक्स ज्या आपण होऊ नयेत यासाठी काय करू नये? ब्लँक पेपर्सवर साईन करू नये. प्रेशरमध्ये स्टेटमेंट देऊ नये. इन्फॉर्मल सेटलमेंट शॉर्टकट्स टाळावेत. थ्रेट्स किंवा इन्फ्लुएन्स दाखवणं कायदेशीर नुकसान करू शकतं. सो अर्लियर CRPC होता, आता BNSS आहे. FIR, अरेस्ट, क्वेश्चनिंग, सेफगार्ड्स, प्रिन्सिपल्स अनचेंज्ड आहेत पण सेक्शन्स अपडेटेड आहेत. फिअरपेक्षा प्रोसिजर समजून घेतली तर पोलीस सिस्टीम अधिक क्लिअरली हँडल करता येते. सो नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण रिटर्न कंप्लेंट, लीगल नोटीस आणि डॉक्युमेंटेशन, कागदोपत्री प्रक्रिया आपल्याला कशी प्रोटेक्ट करते याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.